हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय मॅथ क्लब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अध्यापन अभियोगिता टीचिंग ॲप्टिट्यूड या टॉपिकवर सेट डिसेंबर 2013 मध्ये प्रश्न जे विचारले आहे पेपर फर्स्टमध्ये त्याबद्दल बघणार आहोत. प्रथम प्रश्न यामध्ये विचारलेला आहे, पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्यांची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे. ऑप्शन दिलेले या ठिकाणी फर्स्ट, त्यांच्यामुळे परीक्षामधील गैरव्यवहार कमी होतात. सेकंडमध्ये दिलेला आहे, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घालवावा लागत नाही. सी मध्ये दिलेले आहे, त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो. डी मध्ये दिलेले आहे, परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चित असतात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी, त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो. कारण लर्निंग विदाउट बर्डन आणि NCF 2005 या रिपोर्टमध्ये यांत्रिक स्मरणावर भर देऊ नये असे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना संकल्पनात्मक ज्ञान देण्यात यावे, त्यामुळे ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये विचारलेल्या अध्यापनात अंतर्जालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता. फर्स्ट ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी दृकश्राव्य माध्यमातून आश्रय सादर करण्यासाठी. सेकंड ऑप्शन दिले आहे अत्याधुनिक माहिती पुरविण्यासाठी. सी मध्ये दिले आहे शिक्षकांचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी. डी मध्ये दिले आहे अध्ययन आंतरक्रियात्मक करण्यासाठी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी, अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी. कारण इंटरनेटचा वापर आपण अत्याधुनिक माहिती मिळवण्यासाठी करत असतो. पाठ्यघटकांशी संबंधित नवीन माहिती सांगण्यासाठी इंटरनेटचा वापर उत्तम प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी हे याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न तिसऱ्यामध्ये विचारलेला आहे, अध्ययनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे. अध्ययनकर्ता हा ज्ञानाचा रचयिता आहे, ज्ञानाचा स्वीकारक आहे, ज्ञानाचा उपभोक्ता आहे, ज्ञानाचा संकलक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए, ज्ञानाचा रचयिता आहे. कारण नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 सर्वप्रथम ज्ञानरचनावाद मध्ये या संकल्पनेचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी हा स्वतः ज्ञानाचा रचयिता असतो असा संकल्पनेचा अर्थ आहे. शिक्षकांची भूमिका फक्त ज्ञानरचना करण्यासाठी मदत करते अशी झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए, ज्ञानाचा रचयिता. नेक्स्ट क्वेश्चन, या चौथ्या प्रश्नामध्ये विचारलेल्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे. प्रथम ऑप्शन आहे या ठिकाणी सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भर कमी करणे, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याचा विकास करणे, विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक गुण मिळवण्यास मदत करणे, विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याचा विकास करणे. कारण प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास होत असतो. विद्यार्थ्यांचा क्रियात्मक विकास करण्यासाठी प्रात्यक्षिके ही महत्त्वाची आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याचा विकास करणे. नेक्स्ट क्वेश्चन, पाचव्या क्वेश्चनमध्ये विचारलेल्या प्रश्नामध्ये आश्रय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे. आश्रय पुन्हा पुन्हा वाचणे, आश्रयाचे प्रकट व नंतर मौन वाचन, स्मरणातून आश्रय लिहून काढणे. डी मध्ये दिलेल्या आश्रयाचा यथायोग्य सारांश तयार करणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी, आश्रयाचा यथायोग्य सारांश तयार करणे. कारण आश्रयाचे आकलन झाल्याशिवाय यथायोग्य सारांश तयार करताच येणार नाही. त्यामुळे आश्रयाचा यथायोग्य सारांश तयार करणे हा प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही. पहिला ऑप्शन दिलेला या ठिकाणी विशालला रसायनशास्त्रात अभिरुची आहे. सेकंड ऑप्शनमध्ये आहे सुनीताला तिच्या विषयातील नवोपक्रम जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सी मध्ये दिलेल्या परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो. डी मध्ये दिलेला आहे विक्रीच्या व्यवसायात प्रवेश करण्याची इच्छा असल्यामुळे सप्रेशन विषयाची निवड करते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो. कारण प्रश्नामध्ये आंतरिक प्रेरणा नाही असे विचारण्यात आले आहे, म्हणजेच बाह्य प्रेरणेचे उदाहरण विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे आंतरिक प्रेरणा ही व्यक्तीची स्वतःची प्रेरणा असते, तर बाह्य प्रेरणा ही इतर घटकाकडून मिळालेली प्रेरणा असते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी, परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो. आपल्याला या ठिकाणी आंतरिक प्रेरणेचे नाहीत जे उदाहरण
आंतरिक प्रेरणेचे नाही ते विचारलेलं आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो. हे प्रश्नाचं उत्तर आहे. I hope you understand this video. Then like, share and subscribe for watching more video. Thank you.